बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळजोड्यांवर बसवलेले जलमापक चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये 3155 जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्यानं नागरिक हैराण झाले। तसंच या चोऱ्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। नळजोडणी धारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती, त्यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते। अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहनं धुण्यासाठी नागरिक पाण्याचा वापर करत होते। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते। त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती। त्यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयानुसार 2019 मध्ये शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्यास सुरुवात झाली। ठाणे महापालिका क्षेत्रात 1,13,328 नळ जोडण्या असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नळ जोडण्यांना पालिकेनं जलमापके बसवली आहेत। तसंच नळ जोडणीधारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्याचं कामही सुरू केलंय, परंतु जलमापक चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्यानं पालिकेची डोकेदुखी वाढली आहे।